नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड। तर त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। 1 लिटर दुधाला आता आपण गॅसवरती ठेवून गरम करून घेऊया। याला एक उकळी काढून घेऊ। एक उकळी आलेली आहे। आता याला थंड करून घेऊ। दूध कोमट झाल्यानंतर आपण दुधामध्ये बोट टाकून बघू। तर जर हाताला कोमट वाटत असेल, सहन होत असेल, तेव्हाच त्यात दुधाचं दही लावून घ्यायचं। तर इथे दूध हे तयार झालेलं आहे। आता आपण इथे दही लावून घेऊ। दही लावून घेण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्याला आपण दही लावून घेऊ। तर इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे। आता हे 2 चमचे दही आपण गंजामध्ये टाकू आणि याला चारी बाजूनी गंजाच्या लावून घेऊ। अशा प्रकारे या गंजाच्या बाजूनी लावून घ्यायचं। सगळीकडे जर दही लावून घेतलं तर दूध टाकल्यानंतर दही छान बनते। दूध हे मलाईचं घेतलेलं आहे। चमच्याने याला एकदा फिरून घेऊ आणि झाकण लावून याला एका बाजूने ठेवू। दही बनवताना दही हे आदल्या दिवशी बनवायचं। दही हे तयार झालेलं आहे। आता या दह्याचा चक्का बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे एक पॉट घेतलेला आहे। त्यावरती चाळणी ठेवू। चाळणीवरती कॉटनचा कपडा घेतलेला आहे। मी इथे रुमाल वापरलेला आहे। आता यामध्ये सर्व दही काढून घेऊ आणि या रुमालाला गुंडाळून यामधलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेऊ। चक्का बनवत असताना दह्यातलं संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं। असं याला पिळून घ्यायचं। एक्स्ट्रा पाणी काढून याला असं बांधून ठेवून द्यायचं। तुम्ही याला टांगूनही ठेवू शकता किंवा यावरती असं वजनी सामान ठेवायचं। मी इथे वरवंटा घेतलेला आहे। चक्क्यातलं पाणी काढल्यानंतर याला 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं। 2-3 तास झालेले आहे। आता आपण हा चक्का फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे। आता आपण या रुमालाची गाठ सोडून घेऊ। तुम्ही बघू शकता चक्का हा छान असा तयार झालेला आहे। यामध्ये पाण्याचा एक थेंबही नाही। आता इथे श्रीखंड बनवण्यासाठी मी एक पॉट घेतलेला आहे। जो चक्का तयार करून घेतलेला होता तो यामध्ये टाकू। चक्का हा खूप छान तयार झालेला आहे। रुमालाला जो एक्स्ट्रा चक्का लागलेला आहे तो चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ। आता याला मिक्स करून घेऊ। चक्का हा सॉफ्ट असा तयार झालेला आहे। आता यामध्ये पिठी साखर टाकू। मी इथे मोठ्या चमच्याने 3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। आता याला फेटून घेऊ। आता यामध्ये केसर घातलेलं दूध टाकू। 2 चमचे गरम दुधामध्ये केसर टाकायचं आणि त्याला अर्धा तास भिजत घालायचं। तुम्ही बघू शकता केसर टाकलेल्या दुधामुळे श्रीखंडाला वेगळाच रंग आलेला आहे। एकदम असं सॉफ्ट असं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकू। सुरुवातीला काजू, नंतर बदाम, नंतर पिस्ता आणि इलायची पावडर टाकू आणि याला मिक्स करून घेऊ। श्रीखंडामध्ये ड्रायफ्रूट टाकले तर याला वेगळीच चव येते। एकदम टेस्टी लागते। श्रीखंड हे तयार झालेलं आहे। आता आपण याला एका पॉटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला श्रीखंडाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळतील। आता यावरती थोडा पिस्ता टाकू। यम्मी आणि टेस्टी श्रीखंड हे तयार झालेलं आहे। ते कसं झालं ते मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा। धन्यवाद।